चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वणवण पाय पिटी झाला शीन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वणवण पाय पिटी झाला शीन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन पांडुरंगा भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वराय गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन पूजनीय तुकोबार
प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून काल्याचं रूपकाने वर्णन करतात. वक्त्रा यद संवदेत तच्चतुर्विधं विभज्य संवदेत. प्रथमां प्रतिज्ञाञ्च, द्वितीयं उपोद्घातञ्च, तृतीयां प्रस्तावनञ्च, चतुर्थं विशदीकरणञ्च. उर्वरित तासा सव्वा तासामध्ये आपल्याला अभंगावर चिंतन करायचंच आहे. तत्पूर्वी आपल्या शास्त्राचा एक नियम आहे की वक्त्रायन संवदेत तद्वितीये उपोद्घातम संवदेत. उपोद्घात करावा, ज्याला मराठीमध्ये परिहार असं म्हणतात. परिहाराचं लक्षण आमच्या जैमिनींनी असं केलं, वर्तमाने यत् कार्यम भवनवा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य प्रतिपादनम तद्वक्तव्यम उपोद्घातत्वम. अर्थ असा होतो, वर्तमान जे कार्य सुरू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं, याला शास्त्रामध्ये उपोद्घात म्हटल्या जातं. आणि हा उपोद्घात देव आणि संतांजवळ दिल्या जात नसतो बाळासाहेब, फक्त जीवांजवळ द्यावा लागतो. याचं कारण माहितीये काय? तर सांगा तुम्हा करो येते अंतर एक सर्वनाम आहे आणि त्या सर्वनामाच्या पुढे दोन शब्द लिहा कंसामध्ये. एक लिहा देव आणि दुसरा लिहा संत. न सांगता तुम्हा म्हणजे न सांगता देवाला व न सांगता संतांना कळू येते अंतर. कशामुळे? विश्वी विश्वंभर. त्यामुळे परिहारची न लगे, पण जीवाच्या समोर कथन करावं लागते. तर या नियमाला अनुसरून आपणही कथन करायला पाहिजे. तुमच्या या गावामध्ये श्री क्षेत्र रेणापूर या गावामध्ये, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, गेल्या 9 वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि यावर्षी दुग्ध शर्करा योग, एक योग आहे अतिदुग्ध शर्करा योग. एक आपण दुग्ध शर्करा योग ऐकून आहोत, पण एक अतिदुग्ध शर्करा योग आहे. आणि हा अतिदुग्ध शर्करा योग बनणं म्हणजे जणू काही श्रोत्यांवर अन्यायच असतो. वेदांत परिभाषा नावाचा एक वेदांतातला ग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेला आहे वृत्तौ द्वित्वम नैव उपचार्येत. अर्थ असा होतो, वृत्तीमध्ये दोन कधी राहत नाही. साध्या भाषेत सांगतो, मनामध्ये दोन कधी राहत नाही. आणि मनाचं गणित असं आहे, मन रिकाम कधी राहत नाही. रिकाम राहत नाही आणि डबल शीटही नाही. याचा सरळ अर्थ झाला, मनात कायम किती राहत? एकच राहत. पण या गावकऱ्यांनी अन्याय असा केला, श्रोते का 2-2 मनाचे आहेत का इथं? प्रत्येकाला मन किती असते हो कुठे महाराज? मन किती असते प्रत्येकाला? एकच. 2-2 मनाचे आहेत काय? यायला पकवाजा असा बोलवला की तो मन खेचून घेते उलसात असून. आणि बाळासाहेब तर महाराष्ट्राचं वैभव आहे. कोण कंजूस न म्हटलं की हिंगोली जिल्ह्याचं वैभव. महाराज बाळासाहेबांचं पुण्य आणि वारकरी संप्रदायाचंही कुठंतरी एक चांगलं क्षण आहे की बाळासाहेबांसारखे गायक असूनही एवढ्या तोडीचे ते वारकऱ्यात राहतात आणि आपल्या या अभंगांना चाली लावतात.
आपल्या अभंगांवर गायन करतात. या अभंगांचा प्रचार प्रसार गोड याच्यात करतात. काय चाल चला वळू गाई, तेच चाल. त्यांनी चला शब्द असा म्हणून दाखवला की खरोखर चला चला विठ्ठल विठ्ठल. खूपच महाराज वारकरी संप्रदाय खूपच अद्वितीय अशा प्रकारचा संप्रदाय आहे. अशी अशी रत्न आपल्या जवळ आहेत. आता हा एवढासा पोरगा असून हा मन खेचून राहिला. बाळासाहेबांनी म्हणावं त्यांनी वाजवा विठ्ठल विठ्ठल. बाळासाहेब तसे. आणि महाराजांचं तर आम्ही अनेक ठिकाणं नाव ऐकलं. आमचे श्री हरिभक्तपरायण सुभाष महाराज अगदी साधूच्या जवळ म्हणतात कायम सुई दोरा पाहिजे. आमचे साधू लोक कात्र्या घेऊन फिरतात. जमलं की कतर, जमलं की कतर. वर गेलो मी तर तिथं सांगितलं की महाराजांनी तिथंही भागवत अशा प्रकारे केलं. गावामध्ये 2 ख्याली वैष्णव संप्रदाय मानव आहे एकच, पण चालायचे आपल्या आपल्या वेगळ्या पद्धतीनं. पण महाराजांनी एकत्र करून त्या ठिकाणी कार्यक्रम केला. अगदी आनंदाची गोष्ट आहे. महाराजही खूप महान आहेत. आता काय करावं, फक्त मीच लहान आहे. तुमच्या गावामध्ये चालू असणारा हा कार्यक्रम गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे. भागवतकार आमचे सुभाष महाराज आणि ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होतं. आमचे हरिभक्तपरायण बाबाराव महाराज कुटे महाराजांच्या गावाच्या जवळचे अशा प्रकारे आहेत. तर आनंदाची गोष्ट आहे. तुमचा हा सोहळा 9व्या वर्षापर्यंत आला. याचं शतकही साजरं हो अशी शुभेच्छा व्यक्त करून आपण अभंगाची प्रस्तावना पाहू. विढाल नीट आहे का? महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून काल्याच्या संबंधातच चर्चा केली. पण रूपक नावाचा अलंकार वापरला. अनंताः अलंकाराः, अनंत प्रकारचे अलंकार असतात. त्यामध्ये काही शब्द अलंकार असतात जे शब्दांना अगदी रूप आणतात. आणि काही अर्थ अलंकार असतात जे बोलल्या जातं त्या अर्थाला रूप आणतात. अशा अनेक अलंकारापैकी एक अलंकार आहे मानवीकरण अलंकार. कशाला म्हणतात मानवीकरण अलंकार? जड चेतन गुणांचं परस्परावभासत्व. तुम्ही महाराज असं कठीण नका करू बा. आमच्या साधू संतांनी तसे अभंग रचलेत. पंचभूताचा गोंधळ, पंचभूतांचा गोंधळ, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. यात मानवीकरण अलंकार आहे. पाहिलं हो नीट आहे का? मानवीकरण कशाला म्हणतात? वस्तू आहे जड त्यावर चेतनाचे गुण दाखवणं. वस्तू आहे चेतन त्यावर जडाचे गुण दाखवणं. महाराज आम्हाला नाही कळालं होय. सोपं सांगा, एकदम साधं सांगतो. एका घरामध्ये दोघी मायलेकी राहत होत्या. त्या मुलीचे वडील वारलेले होते. तिला भाऊ नव्हता, परिवार मोठा नव्हता. दोघी मायलेकी, मोठं घर 2-4 मजली वडिलांनी बांधलेलं. दोघी मायलेकी राहायच्या. शेजारी पाजारी जास्त बोलणं नाही, कामापुरताच व्यवहार. कोणाशी भेट नाही, जास्त घाट नाही, कामापुरता फक्त. पोरीचं झालं लग्न.
पोरी लग्न लागून आपल्या सासरी गेली. मग ती माय लग्न झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शेजारीन गंगूबाईच्या घरी जाऊन बसली. गंगूच्या घरी जाऊन बसली. गंगूला आश्चर्य वाटलं की कधीच न येणारी ही बाई आज आपल्या घरी आली. तिनं लगेच कमरी असा मांडी खालून मिस कॉल देऊ देऊ 4-5 बाया गोळा केल्या. सगळ्या बाया येऊन बसल्या जवळ. सगळ्या बाया का ग ही येत नव्हती कधी, आज कशी आली? तिला विचारलं, का ग गंगू सगूबाई, तू कधीच कोणाच्या घरी येत नव्हती, आज कशी आली? त्या बाईनं उत्तर दिलं, अगं मी आजही आली नसती, पण काय करू, माझ्या सगूचं लग्न झालं आणि माझं घर मला खायला उठते. घर काय उठते? खायला उठते. आता मी तुम्हाला विचारतो, खाणं हा धर्म जडाचा आहे की चेतनाचा आहे? जड वस्तू खात असते की चेतन वस्तू खात असते? एक दगड आणला जवळ, तो दगड खाते का तुमच्या माझ्यासारखा चेतन माणूस खात असतो? खाण्याचं काम निर्जीवाचं आहे की सजीवाचं आहे? सजीवाचं आहे. ती माय म्हणते घर मला खायला उठते. मग घराचा खाणं हा धर्म नाही, घर जड आहे, घर निर्जीव आहे. त्या निर्जीव घरावर सजीवाचा खाना हा धर्म आभास केला. याला मानवीकरण अलंकार म्हणतात. पंचभूताचा गोंधळ, 5 महाभूत जड आहेत, त्यांच्या माग अहंकार लावला. अहंकार माग लागत नसतो, पण चेतनाचे गुणधर्म त्यात आणले. याला शास्त्रात मानवीकरण अलंकार म्हणतात. एक अलंकार आहे वाक्यशेष. कशाला म्हणतात? नाव घ्यायचं नाही, पण व्यक्तीचं बोधन झालं पाहिजे. याच्यातही आमच्या तुकोबारांनी अभंग रचले वाक्यशेषामध्ये. वाक्यशेष अलंकार. नाव घ्यायचं नाही, पण व्यक्तीचा बोध झाला पाहिजे. प्रसिद्ध उदाहरण आहे, माय घरात स्वयंपाक करत होती, पोरग बाहेर दारात खेळत होत. तेवढ्यात एक बुवा आला, पोरग जरासं भिदरलं, घरात आलं आणि आई म्हणते, का रे बाळा बाहेर कोण आहे? ते पोरग म्हणते, आई मला त्या बाबाचं नाव नाही माहिती, पण त्या बाबाच्या हातात छोटासा एकच टाळ एका हातामध्ये आहे. त्या बाबानं असा ड्रेस नाही, पार पायाच्या घोट्यापर्यंत झगा घातलेला आहे. त्या बाबानं डोक्यामध्ये मोरपंखाच्या म्हणजे त्या पिसाऱ्याचा टोप घातलेला आहे. त्याच्या खांद्याला झोडी आहे. मग तो बुवा कोण आहे? वासुदेव. नाव घेतलं काय? नाही, पण आईला कळालं. तसं आमच्या संतांनी सुद्धा वाक्यशेषात अभंग लिहिलेत महाराज. प्रसिद्ध उदाहरण बाळासाहेब, तुमचं पाठ आहे का अभंग? तो पहा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान. लोकांचे मन आमच्या कीर्तनासाठी जिथे ठेवा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तेव्हा तुझं नाव काय? राजेश. मी पुरा अभंग पाठ आहे का तुझं? सुंदर ते ध्यान कोणाचा पाठ आहे? तुझा पाठ आहे रे? आहे ना. म्हण बरं. मकर तुका बरोबर आहे. या अभंगात कोणाचं वर्णन आहे सांग बरं? सुंदर कोणाचं? तुकोबाचा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुकोबारा शिवबे राजा करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे. कोणाचं वर्णन सांग? जोराने सांग. सांग कृष्ण सांगितलं का? पण घाबरायला तू सांगितलं. घाबरायला तू सांग रे. मृदंगणी कोणाचं वर्णन आहे अभंगा?
पांडुरंगाचं वर्णन आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सगळ्यांचा अभंग कान पाडत असेल, या पुऱ्या अभंगात विठोबा आणि पांडुरंग कुठे आहे सांगा बरं. हा, सुंदर ते ध्यान पहिल्या चरणात आहे का पहा. उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडली तळपती म्हणजे चमकती श्रवणी, कंठी कंठी नाही हा, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. या पुरा अभंग आमचे एक मित्र होते पंढरपूरचे, नागानाथ महाराज म्हणून. काही काळी महाराजचं मठ आहे की नाही, तर त्या मठाला अगदी शेजारी तसा डेव्हलप होऊन राहिला. तेच सौंदर्यीकरण करून राहिले, तेच ते जे मठाधीश आहेत ते आमचे परिचित आहेत, म्हणजे आमचे मित्रच आहेत. पण त्यांच्या सोबत आम्ही त्यांनी नवीन नवीन टू व्हीलर घेतली, जुन्या गोष्टी. आम्हाला त्या 2 चाकीवर बसायचं घरी. मग आम्ही त्या गाडीवर बसून त्या गोच्या मामाच्या गावाला, बीड जिल्ह्यात कीर्तनाला, आळंदीवरून आलो कीर्तनाला. आता त्या गावाला किती येत होतं हे मला माहित होतं, म्हणजे उसको कुछ नाही आता तर हमको पता था. माझा त्या गावाच्या लोकांना ते महाराज म्हणतात कोण्या अभंगावर कीर्तन ऐकायचं म्हणून. यावाला काही येत नाही, हा लोकांना अभंग विचारते, हा सांगीन काय त्या अभंगावर. आणि लोकांना महाराज लय दिवस झाले सुंदर ते ध्यानवर ऐकलं नाही म्हणे, जरा सांगा चिंतन त्याच्यावर. यावाला केलं बा कीर्तन सुरू, कधी बापजे मी त्याच्यावर कीर्तन करेल नाही. सुंदर ते ध्यान ऐकायला कीर्तन पहावी. उभे विटे वरी करकटावरी आहे म्हणे, करकटावरी कासे पितांबर, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर. कुठं हात कुठल्याही खुणा करत होता. भाव एवढा आहे या पुऱ्या अभंगामध्ये, ना कुठं विठ्ठल पद आहे ना कुठं पांडुरंग पद आहे, पण तरीही सर्वांना कळालं की या अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन आहे. याला शास्त्रात वाक्यशेष अलंकार म्हणतात. नाव घ्यायचं नाही, पण व्यक्ती समोर उभा करायचा. विठ्ठल तसंच रूपक नावाचा एक अलंकार आहे. त्या रूपकासाठी आमचे एकनाथ महाराज एक उदाहरण देतात. अरे अरे गाव गुंडा, अरे 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 गाव गुंडा अभंग आहे का. अरे अरे गाव गुंडा क्षीरसागरीच्या पुंडा, हाती घेऊ नको धोंडा, भुलविसील गावच्या रांडा, तरी तरी उगाच राहे रे गाव गुंडा. पाठेरणाचा अभंग आहे. यात रूपक आहे. रूपकामध्ये काय असते, यत्रोपमान चित्रेण सर्वथाप्युपराज्यते इथे उपमान उच्यते. हे साधं उदाहरण देतो तुम्हाला. ते भिंत पाहिली, सगळ्यांना दिसून राहिली. त्या भिंतीचा कलर कसा आहे, समजा पिंक कलर, आपण गुलाबी कलर आहे, बरोबर आहे, गुलाबी कलर आहे भिंतीचा. आता मी तुम्हाला विचारतो, हे तुझं नाव काय बाळा? कृष्णा. तर हे भिंत दिसली तुला, भिंतीचा कलर कसा आहे? गुलाबी. म्हण गुलाबी, गुलाबी. आता त्या भिंतीमध्ये विटा आहेत की नाही सांग. त्या भिंतीमध्ये रेती आहे का नाही, वाळू, त्यात सिमेंट आहे का नाही, त्यात गजाडी म्हणजे असारी लोहा आहे का नाही, आहे. त्यात ते लोहा, ते सिमेंट, त्यात गिट्टी, गिट्टीच ना म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात, गिट्टी आहे का नाही. किती आहेत? 5 वस्तू. आणि अधिक टणकपणा यासाठी काही केमिकल्स वगैरे वापरले जातात. ते केमिकल्स आहे का नाही, आहे. म्हणजे 6-7 वस्तू त्या भिंतीमध्ये आहे. पण त्या भिंतीकडे पाहिल्यावर तुला फक्त काय दिसते? गुलाबी कलर. फक्त काय दिसतो? गुलाबी कलर. त्यातलं आतलं काहीच दिसत नाही. तसं सिद्धांताला दृष्टांताचा कलर द्यायचा. त्या अभंगांकडे पाहिलं की फक्त दृष्टांत दिसला पाहिजे, त्याच्या आतला सिद्धांत नाही दिसला पाहिजे, अशी रचना करणं याला रूपक अलंकार म्हणतात. हे जे चरण म्हटलं मी तुमच्या समोर, याचा अर्थ काय होते? अरे अरे गाव गुंडा, हे गाव गुंडा,
क्षीरसागरीच्या कुंडा, क्षीर समुद्रात राहणाऱ्या गावगुंडा, हाती घेऊ नको धोंडा, तू हातामध्ये दगड घेऊ नको. का भुलदिसीला गावच्या रांडा, त्या दगडांना बोल गावच्या रांडा भुलतील. मग काय करू मी, तो गुंडा विचारतो. तरी तरी उगाच राही रे गावगुंडा, तू काहीतरी कामे धंदे करू नको, उग गपचूप उभा राहा. विठाला विठाला काय काही कळलं नाही आम्हाला. फक्त दृष्टांत बोलले, आपला सिद्धांत काय आहे ते काम आमच्या कीर्तनकाराकडे असते. पण आता आमचे कीर्तनकार ते सिद्धांत उकलविण्याऐवजी दुसरंच उकरत बसते. महाराज भयंकर काम चालू आहे. जसं डुकरानं कसं उकरून उकरून फेकावं शेत, महाराज तसं या कीर्तनकारानं करणं लावलं. तुम्हाला खराब वाटेल पण मी एक माफी मागून एक वाक्य बोलतो. काल नागपुरातही आम्ही विनंती करून त्या लोकांना बोललो, तुम्हाला जर लोक काही काही इच्छा करायला लागले बेकार कीर्तनांची, तर सप्ताह बंद पडला तर चालते, पण विकृत करू नका. एक जो ठेपा आहे सप्त्याच्या दिवसचा, त्या दिवशी काल्याचं कीर्तन करा, दायाला ह्या पोळ्याचा प्रसाद वाटा आणि झाला. अनाटही झालं का, वेळ गेला का वाया, त्या ठेप्यावर झालं ना, विकृत करू नका. वाया गेलं तर चालते पण विकृत करू नका. समजा आदरणीय बाबा बसलेले समोर, आणि बाबांना म्हणलं बाबा चष्मा द्या ना. बाबांना म्हणलं महाराज मला दिसत नाही. नाही द्या ना महाराज. मग त्यांना वाटलं एवढे आग्रह करून राहिले. मग महाराज विचारतात कशासाठी पाहिजे महाराज तुम्हाला. मला फोडायचा आहे तो. आता काय करा, ते माझं चालू आहे. चालत्या गाड्याची खी काढणं आमच्या विदर्भात म्हणतात. चालू असणाऱ्या गाड्याचं खिळा काढून टाकायचं, गाड्या तुमच्या बैलगाडीच्या चाकाचं. बाबा मला चष्मा द्या ना. कशासाठी, मला तो फोडायचा आहे. बाबा तो असं कसं, का बरं फोडायचं नाही, मला बरं वाटतं. मला काय वाटतं, बरं वाटतं. आता तुम्हाला बरं वाटतं म्हणून 1500चा चष्मा फोडायला केलं, चूक का बरोबर. 2 मिनिटाच्या आनंदासाठी 500 रुपयाचा चष्मा वाया जाऊ द्या वाटतो का, नाही. मग आता मी बोलतो सिद्धांत, हा दृष्टांत झाला. अनादी परंपरा नारदापासून चालत आलेली कीर्तनाची, व्यास महर्षी पासून चालू आलेली कीर्तनाची परंपरा, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी केलेलं कीर्तन तुम्ही तुमच्या 2 मिनिटाच्या विनोदाच्या आनंदासाठी एवढी मोठी परंपरा म्हणून टाकता का. समाप्त होऊन राहिले महाराज कीर्तन. येड्यावानी करू नका. काही महाराज लोकांचे नुसतं नावं काढले. कीर्तन महाराज 2 रसात असते. आमचं शास्त्र वर्णन करते, शृंगारे करुणेचे कीर्तनम, शृंगार माफ करा, त्या करुणे शांतेचे कीर्तनम. करुण रस आणि शांत रस हे 2 रस कीर्तनाचे आहेत फक्त. कोणते कोणते, करुण रस आणि शांत रस. आता कीर्तनाची जाहिरात अशी असते, दणदणीत कीर्तनाचा कार्यक्रम. तो दणदणीत हा कीर्तनाचा रसभंग आहे. विठाला विठाला एखाद्या महाराजचं नाव काढलं की लोक म्हणतात त्या महाराजचं कीर्तन, हसायलाच लागतात लगेच. महाराजचं नाव काढलं की शांत रस नजरेत यावा. महाराजांचं नाव काढलं, हो हो हो. आम्ही महाराजांविषयी बोलतो, थोडेसे महाराज इकडे तिकडे 1-2 शब्द बोललो, लोक नाही महाराजचं काम अगदी म्हणजे शांत शृंगार करून रसामध्ये लोक येतात लगेच. महाराजचं नाव कळलं की लोक जर हसत असतील तर संप्रदायाचा त्यांना हसा केला. 500 रुपयाचा चष्मा जर 2 रुपयाच्या आनंदासाठी फोडणं चूक असेल, तर 2 तासाच्या आनंदासाठी अनादी वर्षापासून, करोडो वर्षापासून चालू आलेली कीर्तनाची परंपरा मोडणं कितपत योग्य आहे. विढालं चला अभंग पाहूया आपण. अरे अरे गावगुंडा, हे उकलणं आमचं काम आहे. हे सांगत होतो की हा पंढरपूरचा पांडुरंग गावगुंड आहे. गावगुंड कशाला म्हणतात, जो कोणाच ऐकत नाही त्याला गावगुंड म्हणतात. आमचा पांडुरंग कोणाचंच भक्ताचे काम करत असताना ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही, म्हणून परमात्मा गावगुंड आहे. परमात्मा कर्मशास्त्राचं ऐकत नाही, परमात्मा प्रारब्धाचं ऐकत नाही, परमात्मा वासनेचं ऐकत नाही. भक्ताचे काम करत असताना परमात्मा कोणाचंच काहीच ऐकत नाही. अपिचेत्सु दुराचारू भजते मामनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सह. अपिचेत्सु दुराचारो, महान दुराचारी आहे, पण त्यानं जर भगवंताचं चिंतन केलं तर भगवंत म्हणतात तो माझा आहे, माझा. ऐकलं का त्यानं कर्मशास्त्राचं. विढालं विढालं पण प्रभू
तू हे काम करत असताना काय करत, जरा भावनेच्या भरात जात. जरा मुलांनी म्हटलं बाबाला की बाबा दिवाळीची सुट्टी लागली, वारकऱ्याची पोरं, मुलीच्या गळ्यात माळी, मुलाच्या गळ्यात माळी, बापाच्या आईच्या आजा खानदानीच्या गळ्यात माळी, दिवाळीची सुट्टी आहे बाबा, जरा फिरायला न्या. बापाला वाटलं ठीक आहे बा. बापा घरचीच गाडी होती, काढली गाडीत पोरं बिरं, पोराची आई, निघले पंढरपूरला. चांगलं आहे की चूक आहे? बरोबर आहे, निघले पंढरपूरला. जाता जाता मध्येच एक सिनेमाची टाकी लागली. त्याला बोर्डावर लिहिलेलं होतं की इथं सैराट सिनेमा लागला. कोणता लागला? सैराट. आणि ते बोर्ड म्हणायला लागला बाबा चला ना आपण सिनेमा पाहू. आता मुलाला पंढरपूरला नेणं, त्याच्या आवडी निवडीनुसार वागणं, सुट्टीमध्ये त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणं बरोबर आहे, पण तो जर सैराट पाहायचं म्हणत असेल तर हे म्हणणं बरोबर नाही, हे ऐकणं बरोबर नाही. बस तसंच पांडुरंगा तुम्ही या भोळ्या भक्ताईचं ऐकता ऐकता जे संसारिक येडे भक्त आहेत त्याचंही ऐकायला लागले, यांच्याही संसारातल्या इच्छा तुम्ही पूर्ण करायला लागले. मग संसार जर सुजलाम सुफलाम होत असेल, संसारात जर आनंदी आनंद तुम्ही देत असाल तर हे लोक परमार्थाकडे पाहणार नाहीत. म्हणून देवा हाती घेऊ नको धोंडा, सकामतेचे गोडे तू हातात घेऊ नको, भुलविशील गावच्या रांडा. रांडा कशाला म्हणतात महाराज? या व्यासपीठाचा असा नियम आहे, यावत कालम व्यासपीठे आरोहितम तावत प्रसंग समाप्तो न कस्यचित नमस्कुर्याम न क्षम्यताम इति याचयेत. अर्थ असा होतो, जोपर्यंत वक्ता या व्यासपीठावर उभा आहे तोपर्यंत त्या वक्त्याने कधीच कोणाला नमस्कार करू नये. कुणी तिरंजी आला आणि तो जर पाया पडला, हे ब्रह्मदेव नारदाला सांगतात, तर कोणी आला तर पाया पडू नये. आणि आमचं शास्त्रही तसं आहे, वक्त्या आधी मान, वक्त्या आधी मान, वक्त्या आधी मान, वक्त्या आधी मान, गंध अक्षदा पूजन, श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित. वक्त्याने कोणाला हात जोडू नये असा नियम आहे. पण आता असं असते, काही काही लोकांना मानाच्या अपेक्षा असतात, मग त्यांनी व्यासपीठाजवळून नमस्कारच करू. त्यांना जर वाटते वक्त्याने लवावं. आता वक्ता ज्ञानी असला तर ठीक आहे, आणि नसेलही त्याचं लक्ष नाही तर चांगली गोष्ट आहे की तो आपल्या पाया पडला नाही. वक्ता पाया पडला की त्या माणसाचं वाटोळं झालं असं ब्रह्मदेव म्हणतात, नारदाला सांगतात. इथं आहे तोपर्यंत, खाली उतरला की मग तुम्ही आम्ही सारख्यांचा जाऊ तारखे काही काही तर माणसं आपण व्यासपीठावर उभा आहे, त्यांना वाटते महाराजांनी आपल्या पाया पडावं, येतात पाया लागतात. आता आम्हाला थोडी माहिती असल्यामुळे आम्ही टाळतो जरासं.
काही काही लय मानानं भुकून येताना करावं काय मनानं हात धरतात आपल्याला मी कुठे लागून राहिलो तुझ्या पाया. महाराज परिस्थिती भयंकर आहे माहिती नसल्यामुळे हे सगळं घडत राहते. चला आपल्या मूळ विषयाकडे या. रांडा कशाला म्हणतात हे एकनाथ महाराजांनी अभंग लिहिला. महाराजांना काही वाटलं नाही माफी मागावं. शास्त्र बोलते बऱ्याचशा गोष्टी तेव्हा शास्त्राला वाटलं नाही माफी मागावं. मग त्या शास्त्राचा अनुवाद करत असताना माझ्यासारख्या कीर्तनकाराने का बरं माफी मागावी. शास्त्र वचनाच्या भरोश्यावर आपण बोलतो ना मग आपण का बरं माफी मागावी. असो तर रांडा शब्दाचा अर्थ होतो पती सोडून व्यवहार करणारी स्त्री म्हणजे व्यभिचार करणारी स्त्री त्याला रांडा म्हणतात. आणि जे प्रपंचाकडे लक्ष देतात तेही रांडाच आहेत. का कारण आपला खरा पती परमेश्वर कोण आहे परमात्मा. आणि त्या परमात्म्याला सोडून जर तुम्ही संसाराकडे ध्यान देत असाल तर ते काय झाले सगळे रांडा. कारण जन्माला आल्यानंतर संसार चांगला होणं हे ध्येय नाही. मग जन्माला येण्याचं फळ काय आहे. तुका म्हणे जन्माल्याचे खूप मोठे महाराज आहेत महंत आहेत. महंत एकदम मोठा दिव्य माणूस आहे आणि त्याच्या हातात जर सोन्याचा दगड असेल 5 किलोचा तर खरं सांगा तुम्ही त्या महंताकडे पाहसाल का त्या दगडाकडे पाहसाल. तो महंत कधी पाहता येईल नाही. जिवंत पाणी पाहता आला त्याच्या मौतीला जाऊ मेल्यावर जाऊ त्याच्या चेहऱ्याला जाऊ प्रसाद खायला. पण हातातला दगड जर पडला काही कणोर बिनोर खाले महाराजांनी दिला आपल्याला ठेवायला तर नखानं खुरचडून घ्यायला पडेल. महंत आहे मोठा पण हातात जर सोन्याचा गोटा असेल तर लोक त्या महंताकडे नाही त्या गोटाकडे पाहतात. प्रभू विठ्ठला पांडुरंगा तुझ्या हातामध्ये सकामतेचा धोंडा आहे. हे जग खूप येडा आहे हे तुझ्याकडे पाहणारच नाही. हे तुझ्या हातातल्या धोंड्याकडे पाहतील. आणि जग रांडा आहे परमात्मा सोडून संसाराकडे धावणारे आहेत हे तुझ्या हातातल्या दगडाकडे जातील. महाराज विठ्ठलानं सकामता शिकवली का कुठं. हो महाराज नामदेव महाराजांच्या गाथ्यात पहा पांडुरंगाचे काही अभंग आहेत. आम्ही आमच्या भागात सांगतोय लोकांना घरोघरी लोकांनी आमचं ऐकून ते फोटो आणले. चोखा महाराजांचा प्रसंग आहे सगळ्यांना विदित आहे जास्त विस्तार मी करत नाही त्याचा. चोखा महाराजांना आमच्या पांडुरंगानं वरदान दिलंय तुम्ही ऐका ते. कोण पांडुरंगाकडे लक्ष देईल या प्रमाणाकडे लक्ष देईल फक्त. माझ्या जोखियाचे करी तिचे ध्यान तया कधी विघ्न पडून देईल. करून पहा प्रयोग. चोखा महाराजचा फोटो इंटरनेट गुगल वरून घ्या. अन्यथा पंढरपूरला गेले तर प्रत्यक्ष समाधीचा फोटो काढा घरात आणा फ्रेम करा घरात लावा आणि जाता येता त्याचं दर्शन घेऊन जात जा. तुम्हाला अपशकुन होणार नाही. हे कोण म्हणते मी नाही म्हणत पांडुरंग म्हणतो असा नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये की माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान माझ्या चोखोबाचं जे ध्यान करतील मी त्यांना कधी विघ्न पडू देणार नाही. मग आता पांडुरंगाकडे पाहाल तुम्ही की चोखा महाराजांकडे पाहाल. हातातल्या धोंड्याकडेच पाहिले जाते की नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात देवा तो दगड टाक बाबा हातातला आणि उगाच राहे रे गाव गुंडा उग विटेवर उभा राहा बाबा. आलेल्या लोकांना त्यांचं आध्यात्मिक कल्याण हो असा आशीर्वाद दे. हा आहे मंडळी त्या अभंगाचा अर्थ. पण वरून दिसतो काय वरून काय दिसते हे गाव गुंडा क्षीरसागरात राहणाऱ्या गुंडा
हातात धोंडा घेऊ नको, गावच्या रांडा तुला भुलतील म्हणून तू गाव सोडून निघून जा. हा आहे अभंगाचा वरून अर्थ. जसं भिंत दिसते पिंक कलरची पण आत आहे हे सगळं मटेरियल, तसं अभंगांकडे पाहिलं की वरून दिसतो दृष्टांत पण आत असतो सिद्धांत. याला रूपक अलंकार म्हणतात आणि या रूपकाचाच वापर आमच्या तुकोबारांनी केला अभंगाच्या पहिल्याच्या. बैसू जेवू एके खाई. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. याला गायला अभंग लिहावं लागतो. हे तर साधं झालं बोलणं. चला चला गाई वळू. पण गाई वळून एका ठिकाणी बसू. पण एका ठिकाणी बसल्यावर काय करू तर आपण जेवण करू. यासाठी गायला अभंग लिहावं लागतो. हे दिसून राहिलं पण असं नाही. विढालं विढालं हे दिसून राहिलं तुम्हाला पण असा अर्थ नाही. चला सगळेजण चला. वळू वळू शब्दाचा अर्थ होते त्यांचे तोंड वळवू. वळू म्हणजे सांभाळू नाही. मग सांभाळू तर जीव कसं वळवू. खूप फरलांगभर गेल्यात गाया त्यांचे तोंड असे वळवू. त्यांचे तोंड वळवले की ते आपल्यापर्यंत येईपर्यंत आपलं जेवण होऊन जाते. मग आपण बैसू जेवू एके खाई असा त्याचा अर्थ होते साधा सरळ. पण महाराज हे नेमकं तुकोबारायांना हेच म्हणायचं आहे का तर वरून वरून पाहिलं तर हेच म्हणायचं आहे. खालून खालून म्हणजे आतून आतून सिद्धांताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर अर्थ वेगळा होतो. गाय पदाचे अनेक अर्थ होतात. गाय पदाचा एक प्रसिद्ध अर्थ होतो कोशानुसार इंद्रिय. एक अर्थ रघुवंश काव्यानुसार होते मपी रघुरुद्वारा मपिकाम निशम्य. रघु उदरा मपिकाम निशम्य. गाम म्हणजे वाणी. गाम निशम्य वाणी ज्याच्या ताब्यात आहे जग त्याच्या ताब्यात आहे. महाराज आमची वाणीच ताब्यात आहे.
आठवतात की नाही काय माहित आता. हे 5 न सुहा, त्या 5 गोष्टी योग्य नाहीत म्हणे. कोणत्या कोणत्या पहा. निद्रा, हरिगुणामध्ये, कीर्तनामध्ये, हरिभक्तीमध्ये 5 अडथळे आहेत. त्यातला पहिला अडथळा कोणता. निद्रा, हास्य और बहुत बात. 2 विसरलो बा. निद्रा, हासी, बहुत बात. निद्रा, काही ना कीर्तनात बसलं की झोप येते. हा, पण आमचे तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, ज्याची झोप गेली समजा त्याचं पाप गेलं. पळोनिया गेली झोप, गेली झोप, होते पाप आळते. तुम्हाला जर कीर्तनात झोप येत नाही तर समजा तुम्ही पुण्यवान आहात. निद्रा, पहिला वैर्य निद्रा. हासी, दुसरा आहे हास्य. तुम्ही जर अखंड हसत राहाल तर तुमची परमार्थात प्रगतीच नाही होऊ शकत. और बहुत बात म्हणजे भरपूर बोलत राहणं. काही काहींना नुसती बडबडायची सवय असते. काय बोलतात त्यांना त्याचा मेळ नसतो, पण अखंड त्यांचं बंदचं बटनच हारपेल असतं. चालू चबड 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 चबड. तर हे परमार्थाच्या अत्यंत विरोधी आहेत. 5 आहेत, मला 3 आठवले. निद्रा, आळस्य. चौथी गोष्ट काय. आळस. आळस घालण्यासाठी आमच्या शास्त्रात एक उपाय सांगितला, करून पाहा तुम्ही. तुम्हाला रानवांग समजते का. रानवांग असं काटेरी असतं, ते काटे काटे येतात त्याला, आहे तुमच्याकडे. मग ते रानवांग उपटून आणायचं आणि त्याची मूळ घ्यायची. मूळ, आणि ती मूळ मधात उघडायची. मधामध्ये उघडायची. अशी जर मधात उघडली आणि त्याचा जर गंध घेतला तर कसंही आळशी मनुष्य असो तो सक्रिय होतो. आमच्या आश्रमामध्ये सप्ताह असतो. 20-25 आश्रमाचे विद्यार्थी तेवढ्या भरोशाने सगळं करायचं. 10-10 हजार लोकांची उपस्थिती असते. एवढ्यांच्या सेवेत 20-25 लोकही मदत करतात. पण मग आपण आवाज तर आपल्याच पोराला द्या सांगते. दुसरा माणूस प्रेमानं करून राहिला ना आपण त्याला म्हणून गेलं तुझ्या मड्यावर. आवाज तर पोरांना द्यावा लागेल ना. मग आम्ही काय करतो, ते रानवांग आणतो, पाट्यावर आमची आईला उघडायला लावतो. खर्रा खर्रा मध टाकून. आला पोरगा पायाला गेला की घे वास. असे सक्रिय राहता. तुम्ही करून पहा प्रयोग. मधात उघडायचं का. मधात उघडायचं. एका बाईला अर्थ केला, इकडून सोडलं इकडून सोडून मधात उघडलं. ते मधात नाही उघडायचं, मधात हनी हनी सहज म्हणतात त्याला मराठीमध्ये. सहदामध्ये उघडायचा आणि वास घ्यायचा. नक्की आळस जातो. तुम्ही प्रयोग करून पहा. आम्ही असे काही काही प्रयोग करतो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे. अजून एक प्रयोग करतो आम्ही. आघाडा समजते का तुम्हाला. आघाडा तुमच्याकडे आहे. आघाडा आपण असं गेलो की धोत्राला असं चिटकतं आपल्या, त्याला आघाडा म्हणतात. तर त्या आघाड्याला शनिवारी एखाद्या माता माऊलींना आमंत्रित करायचं. पूजेचं सुवासिनीची जशी पूजा करतो आपण तशी पूजेची ताट न्यायचं, तिची पूजा करायची आघाड्याची. त्याला आमंत्रित करायचं की आम्ही तुला उद्याला घ्यायला येणार आहे. हा आमचा 100% अनुभवलेला विषय, कधीही फेल न गेलेला. आणि बस आघाड्याची पूजा करायची. रविवारी तो आघाडा उपसून घरी आणायचा आणि त्याचे मोटक करायचं. मोटक 2 याचे मोटक होतात महाराज. एक दर्भाचं मोटक होत असते, कुशाचं. कुश वेगळा, दर्भ वेगळा. ते असू द्या, ते खूप बारीक आहे. आम्ही काशीला अध्ययन करत असताना मी अग्निहोत्रामध्ये दररोज संबंधित व्हायचो यज्ञामध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी अगदी जसं पक्वा ज्याला कणिक लावणं सहज आहे, एखाद्या उत्तम गायकाला स्वर कळणं हा जसा अत्यंत सहज आहे, त्या पद्धतीने ह्या यज्ञाच्या गोष्टी आम्ही स्वतः अनुभवल्यामुळे आम्हाला सहज आहे. तर त्या आघाड्याचं मोटक करायचं. मोटक म्हणजे चुंबडी सारखं करणं, याला मोटक असे म्हणतात. हा पूर्वमीमांसेचा शब्द आहे. पण ते घरी ठेवून द्यायचं मावल्यावर. कोणत्याही माऊलीचं पोट दुखायला लागलं म्हणजे शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागल्यावर जे पोट दुखते ते नाही, त्याला हे चालत नाही. जर ती गर्भवती असेल आणि आता प्रसव वेदना सुरू झाल्या, प्रसव काळातील वेदना सुरू झाल्या की ते मोटक तिच्या हाती द्यायचं.
महाराज सहज ती बाळंतीण होते, शिजर करायचं काम पडत नाही. अजून आमच्या आश्रमात बाळासाहेब अपवादही नाही झाला, असा अपवाद की हे दिलं आणि तसं झालं नाही. अपवादही उदाहरण नाही आमच्याजवळ. आश्रमाच्या पुढे गाडी उभी राहते, धावत पडत एखादी बाईचा माणूस आश्रमात येतात, आमच्या इथं चुबळा तयारच करून ठेवले असतात. दिली की अर्ध्या 1 घंट्यामध्ये निरोप येते, महाराज तुम्हाला नातू झाला, महाराज नात झाली. एवढी शक्ती आहे बुवा. आता प्रसंग आला म्हणून सांगतो. आम्ही अनेक ठिकाणी हजारो, 1 आणि 2 नाही, हजारो ठिकाणी घेतलेले अनुभव सांगतो. हे मी जे बोलणार आहे आता, हे गणेश्वर शास्त्री द्रविड, की ज्यांच्या आजोबांचे शिष्य भाभा होते. भाभा माहितीये तुम्हाला, ज्यांनी अनुभवांचा शोध लावला ते भाभा, अण्वास्त्र ज्यांच्यामुळे निर्माण झालं ते भाभा शास्त्री. ते भाभा ज्यांचे शिष्य होते ते राजराजेश्वर शास्त्री द्रविड काशी मधले, आणि त्या राजराजेश्वर शास्त्री द्रविडांचा नातू वर्तमान आहेत ते गणेश्वर शास्त्री, ज्यांच्या दर्शनाचा योग आमच्या जीवनामध्ये आला. त्यांनी एक उपाय सांगितला होता. आम्ही तो हजारो ठिकाणी प्रयोग केला. एखाद्या बाळांना गर्भ राहतात आणि पडतात, गर्भ राहतात पडतात, 6-7, 7-7 वेळेस गर्भधारणा होते, पण तो गर्भ उदरी राहत नाही. काय करायचंय बघा, प्रयोग किती कठीण आहे, किती कठीण आहे पहा. फक्त रविवारच्या दिवशी पती पत्नीनं, गर्भ राहिला हे कळालं रे, कळालं की रविवारच्या दिवशी पती पत्नीनं आंघोळ हे सूर्योदय झाल्यावर करायचे. ते सूर्योदयाच्या आत करायचे. आता जनरल सूर्योदयाच्या नंतर करते, पण समजा सूर्योदयाच्या त्या दिवशी नंतर करायचे. आणि दोघांनी आंघोळीच्या पाण्यात फक्त एक झाकण गोमूत्र घ्यायचं, दुसरं काहीच नाही. ना खाण्याचा नियम ना पिण्याचा नियम. फक्त कधी करायचंय, रविवारच्या दिवशी. आम्ही सांगितलं होतं भिवंडीला एकाला, तो मुलगा 15 वर्षाचा आहे, त्याचे 6 भाऊ मेले होते. आमच्या आश्रमाच्या जवळ एका जणाचे 4 वेळेस गर्भगणित झाला. आम्ही मागच्या वर्षी बारसं केलं, पण आता एक बाळ 8 महिन्याचा आहे धुळ्याला. एकदम सोप्या गोष्टी असतात, करून पहा. चला आपला मूळ विषय पहा. रघोरुद्वारा, रघुवंशातलं वाक्य आहे, रघोरुद्वारा मपिगाम निशम्य, वाणीवर ताबा ठेवून जगात वापरा. आता आपल्याला ते नाही सांगायचं, सांगायचं हे की रघुवंशामध्ये वाणीला गाय म्हटलं. वाणीला काय म्हटलं? गाय म्हटलं. चला वळू गायी, म्हणजे तुमच्या वाणीला वळा. तुमची वाणी संसारामध्ये प्रवृत्त आहे, संसाराकडे हिचं तोंड आहे. या वाणीला वळवा आणि हिला देवाच्या नावाचा छंद लावा. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीन. जिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. दिननकडे हाती नकडे, अंगी खेळे दैवत. अखंड परमात्म्याचं चिंतन करा. चला वळू गायी, बैसू जेऊ एके ठाई. चला वळू गाई. वाणी वळली एक अर्थ, इंद्रिय वळले दुसरा अर्थ, असे अनेक अर्थ घेता येतील आपल्याला. पण याला काय होईल? गाई वळवल्या, एका ठिकाणी बसा, आपण जेवण करू, हा होते याचा अर्थ. एका ठिकाणी बसा वेदांत, पण एका ठिकाणी जेव्हा भक्ती. विढाला विढाला याच्या बारकाव्यात जर घुसलं तर तुम्हाला ते जड जाईल कळायला. पण मग एखाद्यानं ऐकलं तर तो अपसिद्धांत समजू नये म्हणून मूळ अर्थ एका वाक्यात बोलून गेलो. एका ठिकाणी बसणं ह्या वेदांत आहे. जीव आणि शिव एक होतो. आणि एका ठिकाणी बसण्यात आनंद नाही, पण एका ठिकाणी जेवण्यात आनंद आहे, भक्तीमध्ये आनंद आहे. एका ठिकाणी बसावं वेदांत, एका ठिकाणी जेवावं भक्ती, भक्तीमध्ये आनंद आहे. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, आनंदी आनंद अशा प्रकारे आहे. तुमच्या कानावून जरी गेलं ना मंडळी तरी याचं पुण्य होते. आज नाही तर कधी ना कधी कामात पडीनच. आमचे गुरुवर्य वैद्य बाबा म्हणायचे, ते पक्वाचं पुस्तक लिहिलं बाबाने. कोणी आला की घे रे पक्वाचं वंद्या पुस्तक घे. तो बाबा मी काय करूया पक्वाचं. आता समजा तुमच्या वयाचा माणूस झाला, त्या पक्वाचं पुस्तकाचं काय घे बाबा, घे पुस्तक. बाबा हे पुस्तक आमच्या काय कामाचं आहे? अरे तुझ्या नाही तुझ्या पोराच्या कामात. तो बाबा पोराला नाही जमत, पोराच्या नाही तर तुझ्या नातवाच्या कामात पडेल. बाबा तर नातू शाळेत जाते पण तुझ्या कामात पडेल. काही कर पण पुस्तक घे. काल बाबांच्या गावाजवळच कीर्तन होतं आमचं, नागपूर जवळ नरखेडच्या जवळपास. परत असो
तर रघुरुद्वारा मपिकाम निशम्य बैसू जेऊ एके ठाई. आज नाही तर उद्या कधीतरी कामात पडत. एक परदेशी माणूस होता आंग्ल भाषेतला. तो हिंगोली जिल्ह्यात अशा टेकड्या टाकड्या डोंगर दऱ्याच्या भागातला अभ्यास करायला आला अभ्यास करायला. आता त्याला जेवावं लागेल कुठं. एका बाबाची हॉटेल होती, त्या हॉटेलमध्ये जेवायचा. पिठलं भाकरी. त्याला खूप आनंद वाटला. परंतु असं नसते. त्यानं भाकरी आणि पिठलं. भाकरीची किंमत 2000 रुपयाची भाकर. त्याला कळाना. तो तरी 2000 रुपयाची खाऊन म्हणे ओनली. हा म्हणे हो ओनली काय बाबा. दोन भाकरी काय 4000च्या 2 भाकरी. 5 मिनिटात हॉटेल बंद करून घरी. 4000 मिळाल्यावर काय. तो ठरलं त्याचं. आता त्याला अमेरिकन इंग्लंडची सवय तिकडली परप्रांतीय. त्यानं पिठलं भाकर वाढली. त्या लगेच म्हणणार ए प्लीज जीव मी 2 स्पून म्हणजे 2 चमचे दे बरं मला. तो घ्यायचा ना आणायचा चमचे. आलेला चमचे हा काय करे 1 चमचा त्या भाकरीवर ठेवे बाबा. आणि एका चमच्यानं भाकर मोडे आणि तो कुटका असा 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 करे आणि मग खात जाय. हा पा येडे आणले का पिठलं भाकर कोणा चमच्यानं खाल्ली का हो. बरं म्हणावं काही तर 4 हजाराचं गिरायक आहे रोजचं. आणि 2 हजाराची भाजी 6000 रुपये रोज भेटून राहिले. काय करावं. तर महाराज काही सीमा असते की नाही. कोण्याही गोष्टीला काही सीमा असते ना. सीमा ओलांडली की बरं नाही. रात्री नवरा बायकोने केलं भांडण. बाळासाहेब केलं. आता होतच असते. झालं भांडण. तो अंदरच राहिला. ही बाई आली आणि सासूला म्हणते आत्या आमचं ना आज दोघांचं भांडणच झालं. ते सासू म्हणते होतच असते बाई. आमचंही होत जाय. आमचा तर 6 महिन्याचा वांदा पडेल होता. 4 लोक आले गावातले आणि मग आम्ही आलो. त्यामुळे असू दे एवढं तेवढं होतच असते. नाही ना त्याचं माय लयच झालं रात्री भांडण. पण मग लय झालं होतच असते. आमचं घटस्फोटाला गेलं ना त्या होतच असते. नाही ना आत्या नाही ना सासूबाई आमचं लयच झालं. अगं होत असते. मी सांगून काय राहिलो तुला. होतच. मी त्याला समजून सांगते. नाही ना हो आमचं लय झालं. किती झालं एवढं काय झालं का. त्याला मी खूनच करून टाकला म्हणजे रात्री. मरून पडेल आहेत म्हणजे घरात. मग आता सासूबाईनं भांडण माफ केलं की नाही. माफ केलं पण खूप माफ करीन काय. सीमा असते ना काहीतरी. ते कुटके बेसनात असे 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 खायचं. त्या हॉटेलवाला राहिलं. त्या हॉटेलवाल्याच्या तोंडातून शब्द निघून गेला ए कुत्र्या. त्याने एकदम असं गोचकून पाहिलं. आपल्याला कुत्र्या म्हटलं. त्याच्याकडे पाहिलं. अरे म्हणे कुत्र्या म्हटलं का. नाही म्हणे आपल्या आमच्या हिंदुस्थानामध्ये कुत्र्या हे आदरानं म्हटलं जातं. आदर आहे हा. तो इंग्रजी भाषावाला बाबा. तो गेला घरी. त्याच्या मित्राने त्याला आवाज दिला ए डॅनी प्लीज कम हिअर. तो माय नेम इज नॉट डॅनी माय नेम इज कुत्र्या. सगळे मित्र त्याला म्हणत ए कुत्र्या कम हिअर. आनंदानं जायचं. त्याला कळालं नव्हतं तोपर्यंत. पण ज्या दिवशी कळालं त्या दिवशी हटलावल्यावर केसच टाकली. म्हणजे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी तर कामात पडेल ना. आमचे ज्ञानोबा म्हणतात अंधू तोही अवसरे सुखिया झाला. ज्यावेळेस संजयानं गीता सांगितली त्यावेळेस कामात नाही पडली. माझे पोरं काय करतात म्हणजे. तसं आज कदाचित जे शास्त्र ऐकलेलं चालू कीर्तनात तुमच्या कामात नाही पडेल. तुम्हाला वास येईल फोडणीचा. पण जेव्हा कवा आठवण तेव्हा कामात पडेल. विढाला विढाला पैसू जेवू एके ठाई. ठीक आहे महाराज बसाल जेवण एका ठिकाणी कराल. पण एवढ्या फुटाने का करता. तुकाराम महाराज म्हणजे थकलो तसा म्हणून करतो दुसरं चरण.
वनवन पायी बेटी झाला शेण तुकोबार आणतात मी बहु वनवन केली. बहु वनवन म्हणजे कुठं कुठं केली 84 लक्ष योनीत वनवन केली. म ज प कृ प स्था 6 प्रकारच्या योनी आहेत. या 6 मध्ये 4 9 10 11 20 30 मनुष्यामध्ये 4 लक्ष वेळेस जन्म यावं लागते असं सगळं गणित आहे. मज पक्रू पस्था याला प्रदेश म्हणतात. म म्हणजे मनुष्य, ज म्हणजे जलचर, प म्हणजे पशु असं याला प्रदेश म्हणतात शास्त्रामध्ये. प्रदेश तुम्ही आहे काय आम्हाला महाराष्ट्र प्रदेश गुजरात प्रदेश माहित होतं बा. अभ्यास करण्याच्या आपल्या शास्त्रात 42 पद्धती आहेत. त्यापैकी ही एक पद्धत आहे. म्हणून पूर्वी बरेच जण विद्वान असत आणि कमी जण येडे असत. आता 1-2 जणांना येते दगडाईचाच महापूर आला. याचं कारण माहितीये का काय आहे? याचं कारण फक्त एवढंच आहे शिक्षण पद्धती हुकली. जो विद्यार्थी तुम्ही ससा पकडलं पाहिला का कधी? नाही पाहिला. ससा पकडण्याची पद्धत ससा पकडायला 1-2 जाळे लावतात पुढं. त्या एखाद्या ओढ्यातून असं हुसकत आणि त्या पुढच्या जाळ्यामध्ये तो ससा गुंततो. 2 जाळ्यापैकी एकात तरी गुंततोच. माझा 2 पैकी एकात जर गुंततो. इथं तर अभ्यासाच्या 42 पद्धती आहे. किती भदातला भदपोऱ्या असला तरी तो 42 मधून एका जाळ्यात तर गुंतन की नाही बाबा. पण आता एकच पद्धत वापरायची. इंग्रजी शिकवायचं नाही आलं पोराला की लगेच आई वडिलांना पत्र, हा पोरगा या शाळेच्या कामाचा नाही, लगेच जिल्हा परिषदेने टाकतात. 4-2 वर्ष अभ्यास करतो, गुरढोरं घेऊन देतात आणि हुशार पोरग म्हशी वळायला पाठवून देतात. 42 पद्धती आमच्या आश्रमात या. 3ऱ्या वर्गातलं इंग्लिश मिडियमचं पोरग ज्याला मराठी वाचता लिहिता येत नाही ते पोरग रस्व दीर्घही चुकत नाही विष्णू सहस्त्रनाम म्हणते. परीक्षा घेतो आम्ही तर लेखी परीक्षा देतो. रस्व दीर्घ विसर्ग कुठं काय कसं 42 पद्धती आहेत शिकवायच्या. सगळ्या वापरून पहा. 42व्या यात येईल त्याला. एक प्रदेश पद्धती आहे ती तुम्हाला शिकवतो. बाळा पूर्व दिशा कोणती आहे सांग? ही आहे ना. नैऋत्य दिशा कोणती आहे? आता ही चकलं. आता काय सांगेन याचा काहीच अंदाज. आग्नेय दिशा कृष्णा सांगरे. आग्नेय दिशा, आग्नेय दिशा हो कुणीकडे काही होती हेच आहे. ही आग्नेय वगैरे. तर मी सांगतो तुम्हाला. आता मी सांगतो तुम्ही आयुष्यात कधीच नाही विसरणार. कोणीच नाही यातला भदातला भद विसरणार नाही. शहाण्यातला शहाणा विसरणार नाही. तुमच्या काळात कोणी मूर्ख नाहीच पण मूर्खातला मूर्ख जरी असला तरी मी आज दिशा शिकवतो तुम्हाला. त्या तुम्ही कधीच विसरणार नाही. एकदम सोपी पद्धती. याला प्रदेश म्हणतात. सगळ्याचा तुकडा घेऊन एक सेंटेन्स वाक्य तयार करायचं. वाक्य पहा किती सोपं आहे. ही दिशा कोणती आहे सांगा? माझं बोट पहा रे. ही पूर्व आहे ना. ही पूर्व. ही आग्नेय आहे. पूर्वच्या उजव्या बाजूची. आदन पवा वाजतो कसा उई पू. वाक्य कोणाच्या ध्यानात नाही राहणार. आदन पवा वाजतो कसा उई पू म्हणजे कृष्णा. आदन पवा तू अजर हो. आदन पवा वाजतो कसा उई पू. मी पू म्हणलं तेवढं ढम करू राहिला. तिकडूनच वाजन फक्त. आदन पवा वाजतो कसा उई पू. हा फुसकी फासकी सोडली पण. आदन पवा वाजतो कसा उई पू. आग्नेय, आद दक्षिण, आदन नैऋत्य, प पश्चिम, वा वायव्य. वाजतो कसा सायलेंट. उ ई आणि पू पूर्व. आदन पवा वाजतो कसा उई पू. विठाल विठाल. आमच्या आश्रमात मुलं अशा शतको गोष्टी सांगतील तुम्हाला. शतको अशी 1 अन 2 नाही. 8 गणपती म्हणले की कोणतंही पोरग सांगेल. आम्ही त्याचा प्रदेश केला. व ये मग धू टीव्ही. किती सोपं वाक्य. व वक्रतुंड, ये एकदंत, म महोदर, ग गजानन, धू धूम्रवर्ण, 2 2 विकट, विघ्नराज. विठ्ठल विठ्ठल असं खूप आहे. चला आपल्या मूळ मुद्द्याकडे या. मजा पाखरू
कृपस्था म ज प कृपस्था म मनुष्य ज जलचर मज प पक्षी कृमी प पशु स्था स्थावर म्हणजे झाड वगैरे 4 9 10 11 20 30 बेरीज करा 84 लक्ष येते बरोबर. तर बहु केली वनवन पाय पिठी झाला शीन. महाराज शीन झाला थकवा आला तर काय म्हणजे थोडासा आराम करा. तुकाराम महाराज म्हणतात नुसता थकवा नाही भूकही लागली. तिसरं चरण खांदी बघा खांदे खांदी भार पोटी भूक काय खांदी भार सुखाची भूक लागलेली आहे. खा वासनेचं वज आहे. सुखाची पोटामध्ये भूक लागलेली आहे. काय खेळायचं सुख काय खेळण्यात आनंद येणार आहे का महाराज. खेळायचा आनंद नाही येणार मग काय करावं. चला पळापळी करा गाया गोळा करा शिदोऱ्या गोळा करा आणि मगच तुम्हाला आनंद होईल. शेवटचं चरण तुका म्हणे धावे तुका मग अवघे बरोबर तुकोबारांना धावा थांबू नका मग तुमचं बरं होईल. महाराज धावायचं म्हणजे नेमकं काय करायचं. पुण्य कमवा काही करा कसंही करा पण पुण्य मिळवा. मग पुण्य मिळवण्याचे साधन काय काय आहेत महाराज. देवाचं नाव घेणं भगवंताच्या नामाचं चिंतन करणं पुण्य मिळवण्याचं साधन आहे. भगवंताच्या गुणाचं चिंतन करणं पुण्य मिळवण्याचं साधन आहे. भगवंताच्या लीलेचं चिंतन करणं पुण्य मिळवण्याचं साधन आहे. नामाचं चिंतन तर आपण करून चालू. गुणाचं चिंतनही प्रसंगी करूया.
आणि लिलेचं चिंतन आज करू. अवघ्या 10-20 मिनिट 10 ते 12 मिनिटात एखादी कथा सांगू आणि आपल्या कीर्तनाला पूर्णविराम देऊ. तशा भगवंताच्या क्रीडा तर खूप आहेत मंडळी. कोणत्या कोणत्या सांगाव्या? मी त्या क्रीडाचे नावं सांगतो फक्त तुम्हाला. वृक्ष, निलयन, मर्कटोत्प्लवण, अहमहमिक स्पर्श, भ्रमण, गर्तादिलंघन, बिल्वादि प्रक्षेपण, अस्पर्शत्व, नेत्रबंध, श्वेदांदोलिक, नृप, हरिणा, शालिक्य, नियुद्ध, अक्ष, मृगया, पक्षघात, मत्स्य, चतुरंग, शालभंजिका, लतोद्वाह, विटा, कनक, विवाह, इंद्रमोहन, ब्रह्मा मोहन आणि रास. विढाल विढाल विढाल. अशा अनेक प्रकारच्या क्रीडा भगवंतांनी केल्या. कशा केल्या? कोणाच्या पोटी जन्माला आला सगळ्यांना माहित आहे. ऋण फेडावय अवतार केला, अविनाशाला आकाराशी. देवकीच्या उदरामध्ये परमात्मा आला. महाराज, देवकीच्या उदरात परमात्मा आल्यावर देवकीला जे डोहाळे झाले मंडळी, या विषयावर आम्ही पंढरपूरला आमचे अखंड चतुर्मासात प्रवचन असायचे गजानन मंदिरात. तर त्यावेळेस आम्ही या विषयावर 200 तास बोललेलो आहे. 2 चतुर्मास भर बाबा. देवकीला झालेले डोहाळे. डोहाळे या शब्दाचा अर्थ होते दौर्हृद, दोन हृदय. अपभ्रंश शब्द तयार झाला डोहाळा, दोन हृदयाचा. आणि ध्यानात ठेवा मावल्या हो, तुम्ही जेव्हा एखाद्या माऊलीला गर्भ राहतो आणि ती गर्भ राहताबरोबर दुसऱ्या महिन्यात म्हणत असेल की मला कोळशे खावे वाटतात, मला पंढरपूरला जावं वाटते, असं जर ती म्हणत असेल तर तो तिचा डोहाळा मान्य नाही. कारण डोहाळा म्हणजे दोन हृदयातली इच्छा हा शब्दाचा अर्थ होतो. आणि आपलं शास्त्र म्हणते 3 महिने झाल्याशिवाय बाळाला हृदय येत नाही. म्हणून 3 महिन्याच्या आधी जी बाईची इच्छा असते तिला डोहाळा म्हणत नाहीत. कारण 2 हृदयच नसतात ना. 2 हृदय आल्यावर डोहाळा. तर असो, आम्ही 200 तास यावर चिंतन केलं. ईश्वराची कृपा. आणि ते सगळं वाक्संग्रहित आहे. आमच्याजवळ रेकॉर्डिंग आहे. हळूहळू युट्यूबवर टाकल्या जाते क्रमाक्रमाने. तर हा भगवंत ऋण फेडावया. यशोदेचं ऋण फेडलं, देवकीचं ऋण फेडलं. यशोदेचं ऋण काय फेडलं? यशोदा ही मागच्या जन्मात ब्रह्मविद्येचा अवतार होती असं म्हणतात. आणि एक असं सांगतात की यशोदा ही मागच्या जन्मात एक शेतकरी होती. अशी भवभूतीने सांगितलेली एक कथा आहे. खूप साधी सरळ कथा आहे ही. अतिथी सेवा करणारी यशोदा आणि यशोदेचे पती होते. काही पाहुणे अतिथी यशोदेच्या घरी आले आणि खायला काही नाही म्हणून एका दुकानदाराकडे यशोदा उधार मागण्यासाठी गेली. तर तो दुकानदार घाणेरड्या वृत्तीचा होता. आता माफी मागायची नाही, जे शास्त्रात आहे ते बोलावंच लागेल आपल्याला. तर त्या दुकानदारानं गलत घाणेरडी इच्छा व्यक्त केली. तुझ्या छातीला हात लावू दे, मगच मी तुला सामान धान्य जे काय आहे ते देईल. ती म्हणे या देहावर पतीचा अधिकार आहे. येऊन पतीला विचारलं, प्रभू असं असं दुकानदाराने इच्छा व्यक्त केली, काय महाराज पती असेल? महाराज तो म्हणतो तुला लाज वाटते काही? मला विचारायला आली, अतिथी सेवेमध्ये विलंब झाला, त्यानं म्हटलं तसं तू तिथंच ऐका लागत होतो. महाराज हरी तैसे हरीचे दास, नाही भयमोह चिंता. तुकोबारायांचा अभंग आहे हा. तुकोबारांना खोटं आपल्याला म्हणता येत नाही, पण खरं सांगू भक्त देवाला लाजवतात. आपल्या जलाराम बाबा गुजरातची गोष्ट काय दूरची आहे, आताच्या काळातली 50-60 वर्षाच्या आधीची गोष्ट. जलाराम बाबाकडे भगवंत साधू वेशात आले. अरे जलारामा, काय स्वयंपाक छान बनवला गड्या. कोण बनवला हा? म्हणे तुमच्या सुनीनं साधू बाबा, माझ्या पत्नीनं. अरे वा, खूप छान स्वयंपाक करते, मला देऊन टाक म्हणे ती. कोण? ते साधू जलाराम बाबाला म्हणतात. जलाराम बाबा म्हणतात ती इच्छा असेल ती घेऊन जा, तिचं म्हणणं असेल तर. आईला विचारलं, तुला चलावं लागते माझ्यासोबत. म्हणे नवऱ्याच्या आज्ञेशिवाय कशी येऊ? प्रभू जाऊ का? साधू सेवेला मला विचारता लाज वाटते तुला? घेतली पडशील, निघाले आई साहेब भगवंताच्या माग. 4 पावलं गेल्यावर रूप प्रगट केलं आणि तुझी साधना परिपूर्ण झाली म्हणून आशीर्वाद दिला. यशोदा माता आणि त्याला म्हणते, माझ्या पतीने होकार दिला, मला धान्य दे, मी पाहुण्यांना जेव घालते आणि तुझ्याकडे येते. तो म्हणते मला वेळ नाही, आताच पाहिजे असं म्हणतात. यशोदा मातेने आपले स्तन कापले आणि त्याच्या समोर टाकले. हे घे, तुला हेच पाहिजे ना? आणि धान्य घेऊन निघून आल्या. मग तोही शरण आला. पुढचा भाव वेगळा. पण अतिथी सेवेचं महत् पुण्य की भगवान श्रीकृष्ण दारात खेळले, हे यशोदेचं पुण्य. मला 2 मिनिटात तुम्हाला थोडीशी पूर्व परंपरा सांगतो. नंद बाबा आणि वसुदेव यांचे आजोबा एकच होते. ही एक गुप्त गोष्ट आहे, फक्त कोणाला सांगू नका. तुमच्याच रेणुपुरामध्ये सांगतो. काय रेणुपूरच ना? हा, रेणुकापूर काय असेल आता, फक्त दुसऱ्याला सांगायचं नाही.
आणि लाईव्ह चालू आहे वाटते, फक्त तेवढ्यांनाच माहित पडत, बाकीच्यांना नाही सांगायचं आपण. महाराज देवमीड नावाचा राजा होता. एक स्निग्धकंठ नावाचा भक्त मधुकंठ नावाच्या भक्ताजवळ वर्णन करतो बाबा. देवमीड नावाचा राजा होता. त्या देवमीड नावाच्या राजाला 2 बायका होत्या. एक क्षत्रियाची मुलगी होती म्हणजे त्याच्याच जातीची, आणि एक वैश्य कन्या होती. एक वैश्य कन्या होती. जी वैश्य कन्या होती या देवमिळाची बायको, तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव पर्जन्य. आणि या देवमिळाची बायको जी क्षत्रिय कन्या होती, तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव शूरसेन. या शूरसेनाला 10 मुलं झाले आणि पर्जन्याला 5 मुलं झाले. शूरसेनाला 10 मुलं झाले, त्यातला पहिला मुलगा आनकदुंदुभी कंसामध्ये वसुदेव कृष्णाचा बाप, आणि पर्जन्याला 5 मुलं झाले, त्यातल्या 2 नंबरचा माफ करा 3 नंबरचा मुलगा नंद बाबा, म्हणजे नंद बाबा आणि वसुदेव यांच्या आज्या 2 आबाई. मग नंद बाबा गौडी कसे? तर उत्तर आहे मातृवत वर्णसंकर. आई जर खालच्या वर्णाची असेल आणि बाप जर उच्च वर्णाचा असेल तर झालेली संतती आईच्या वर्णावर लागते, आईच्या जातीवर लागत असते. म्हणून नंद बाबा आजीच्या वर्णानुसार, नंद बाबाच्या आजोबा क्षत्रिय अस्सल पाटील आजच्या भाषेमध्ये, पण आई मात्र वैश्य गौडी होती, म्हणून नंद बाबा गौडी झाले. त्यांची आजी तशी होती, आजोबा क्षत्रिय होते. असं हे कुळ. भगवंत घरात राहायला लागले, बागडायला लागले. परत छोटे आता भगवंताचं काय सांगू दिला तुम्हाला. भगवंताचं त्या काळामध्ये 7 मजली घर होतं बाबा. किती मजली? 7 मजली घर. त्या घराच्या समोर 90 महामंडप, ज्याला आता महाकक्ष म्हणतात, आणि अलीकडे मराठीत त्याला हॉल म्हणतात. हॉल 10 बाय 10च असतील, लोक म्हणतात. एक हॉल काढला, 10 बाय 10चा हॉल, त्याच्यात बसून हाल होतात माणसाचे. ते टीपॉट ठेवलं, एक सोफा ठेवला की हॉल आटला. 3 जणही बसत नाहीत, त्यात लोक हॉल म्हणतात. कृष्णाच्या घरापुढे 90 महामंडप, 7 मजली घर आणि 8 गोशाळा होत्या. काय महाराज, कृष्णाचा जन्म झाला की नाही त्यावेळेस नंद बाबानं 7 पर्वत दान केले बाबा, तिळाचे. कशाचे? 7 पर्वत. पर्वत कशाला म्हणतात? अलीकडे एक माणूस ठेवायचा आणि पलीकडे एक माणूस ठेवायचा. मध्यंतरी एवढा मोठा ढीग रचायचा की याला हा दिसू नये एवढा ढीग, याला म्हणतात पर्वत. असे 7 पर्वत दान केले होते. ब्रह्मांड दानाचं पुण्य लागते. आणि कृष्णाचा जन्म झाला हे कळालं की दान सुरू झालं. तर नंतर हिशोब लागला बाबा, 20 लाख गाई दान झाल्या होत्या. आता एक छोटीसा प्रश्न विचारतो, तुम्हाला कळते की नाही कुणास ठाऊक. नंद कृष्ण होता बरोबर, दान दिलं बरोबर आहे, बामणाईनं घेतलं हो बरोबर आहे. पण शास्त्र असं आहे, घरी जन्म झाला की वृद्धी लागते, सुतक लागते. सुतकात दान देऊ बी नाही, सुतकातलं दान घेऊ बी नाही. मग नंदबाबाने दान दिलं कसं? आणि त्या ब्राह्मणांनी, लोभी ब्राह्मणांनी दान घेतलं कसं? शंका आली भाऊ लक्षात? विस्तार न करता लगेच उत्तर देतो, कारण तुम्हाला भूक लागलेली आहे. साधं उत्तर याचं असं आहे की जोपर्यंत यावन्न नालच्छिद्यते तावन्न सुतकम आपद्येरन. अर्थ असा होते, जोपर्यंत नाळ छेदली जात नाही तोपर्यंत सुतक येत नाही. म्हणून नंदबाबांना कृष्णाची नाळच छेदली नव्हती. नाळ छेदायच्या आत 7 पर्वत दान केले आणि 20 लाख गाई सुवर्ण मंडित दान केल्या. कळालं सगळ्यांना, सर्व मिळालं हो. आणि आता त्याची नाळ छेदन करा. मग कृष्णाची नाळ छेदली, मग सुतक लागलं आणि मग टोप्या काढल्या. सुतकामध्ये पायात चप्पल घालू नये, सुतकामध्ये डोक्यावर टोपी घालू नये. तुम्हाला एक बारीक गोष्ट सांगू काय, मी तिथं सांगितलं होतं खापरखेडला, श्रोत्यांनी टोपी घालू नये म्हणा, असं आहे शास्त्र. प्रत्यक्ष प्रमाण आम्ही श्लोक म्हणतो तुमच्या समोर. श्रोत्यांनी नाही बाबा, टाळकऱ्यांनी घालावी आठवणीनं, कीर्तनकारांना फेटा बांधावा. सोष्णी श्लोक सांगतो, सोष्णी समस्तका येच कथाम शृण्वन्ति नराः तत्रास प्रजायन्ति पापिनाः कुलदूषकाः. जो टोपी घालून कथा ऐकते, जो फेटा बांधून कथा ऐकते, ट्राउझर बांधून कथा ऐकते, जो उपर्ण बांधून कथा ऐकते, जो कानटोपी घालून कथा ऐकते, म्हणजे डोक्यावर काहीतरी ठेवून कथा ऐकते, त्याचे पोरं बदमाश निघतात म्हणे. विठ्ठल विठ्ठल.
बायासाठी नाही बरं. पदर पडून 30 सेकंद जर झाले तो गोवधाचं पाप लागते बायाला आहे. पण माणसाला मात्र कीर्तनात टोपी ऐक बसणाऱ्यांना घालू नये. आता आमच्या वारकरीला तर खूप मस्त झालं यार. आता टोपी घालूच नाही, असेल तर आधी घालावी, कीर्तनात येऊन बसलं की काढावी आणि खिशात ठेवून द्यावी, आणि ते कधीच काढू नये. रस्त्यानं चालता बोलता एरवी कीर्तन उभं राहताना घालावे. तर असो, चला आपला मूळ विषय पाहूया. तर असं दान आमच्या भगवंतानी केलं. महाराज कृष्ण जेव्हा घरी असायचा तर कृष्णाचं दूध तापवायला राधा येत जाय. मी काय आता बोलतो, राधा ही दुर्वासाची शिष्य आहे. राधा दुर्वासाची शिष्य आहे. वा, ऐकता बरोबर काढलं, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सगळेच सांगता बरोबर जो शास्त्राचं पालन करते धन्य माता पिता याची. लोकांना खूप अपमानच वाटतात खळकणी ऐकायला. मी काशीमध्ये गेलो ना बाळासाहेब, मग पाठाला बसलो, मग मला काही कळत नव्हतं संस्कृतचं. मग गुरुजी मला म्हणले का तुला कळतं का? महाराष्ट्रातला मी लय वासरातला गडी काय शहाणी होतो, मला वाटलं आपल्याला कळत, तिथं गेल्यावर काहीच समजेल. मग गुरुजी मला म्हणले का रे किंचित ज्ञातन ना वा, तुला काही कळालं का नाही? गुरु किंवा बिना ज्ञातम, मला काहीच नाही कळालं. मी अज्ञान कबूल केलं. गुरुजींनी माझी शिकवायची व्यवस्था केली. मी तिथं न्यायशास्त्राचं नियोजन करत होतो. चटकन गुन्हा कबूल केला. जेव्हा गुन्हा कबूल करतो जगात त्याला मोठं होण्यापासून कोणीच रोखत नाही. आपल्यापासून लिहून घ्या. विठ्ठल विठ्ठल. चला आपल्या मूळ विषयाकडे या. राधेला दुर्वासाचा आशीर्वाद होता की राधे, जो तुझ्या हातचा खाणार तो कधीही पराजित नाही. आमच्या गोपाळ कृष्णानं पुऱ्या आयुष्यात 300 युद्ध केले. किती 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 300. 12,000 राक्षस मारले बाबा, पण एकहीदार पराजय नाही मिळाला. कारण एकच, राधेच्या हातचा फुटका खाल्ला होता. राधा स्वयंपाकी होती यशोदेच्या घरची, रोज स्वयंपाक करत जाय. चालू होता स्वयंपाकाचा कार्यक्रम. आणि राधेला वाटे या कृष्णाला लाड करावा, आपल्या घरी न्यावं, पण मोठ्याचं लेकरू आपण लावा हात आणि त्याला या ताप, आपल्या भोवती फुकटचा ताप. मग राधा दुरूनच लाड करत जाय. असा अशी आपलं दुरून लाड करायची. पण एक दिवस काहीच पुण्य उदयाला आलं. यशोदा म्हणते राधेला, राधे अगा कृष्ण खूप त्रास देतो, नेता का तुझ्या घरात? राधे राधे हे श्यामा सुंदरा, 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 राधे राधे हे महाराज राधेला किती आनंद वाटला असेल की राधे याला तुझ्या घरी ने. महाराज पंतप्रधानाने एखाद्या रोडपत्याला म्हणावं मी तुझ्या घरी जेवायला येतो, त्याला किती आनंद होईल. राधेनं भर कामं उरकले, कृष्णाला घेतलं, आपल्या पदराळ घातली आणि भर घरी पडत गेली. सासू, तिच्या सासूचं नाव होतं जटिला, ननंदेचं नाव कुटीला, नवऱ्याचं नाव अभिमन्यू. ती जटिला दारात बसलेली. ती राधेला म्हणजे का ग यशोदेच्या घरून काही चोरून आणलं काय? नाही चोरून नाही आणलं म्हणे. मग काय तुझ्याजवळ? दाखव पदराखाली. पदराखाली पाहते तर गोपाल कृष्ण आहे. अगं राधे, दुसरं काही चोरलं असतं तर चौकशी आली नसती, पण तू प्रत्यक्ष कृष्ण चोरला म्हणजे मी चोरून नाही आणला. आणि मग त्या यशोदेनंच दिला. मग यशोदेने जर दिला तसा झाकून का बरं आणला? ती म्हणे जर झाकून आणला नसता तर गल्लीतल्या बाया आल्या असत्या लाड करायला. कारण हा कृष्ण गल्लीवर कधी येणार? पण आज राधेच्या ना आला, मला हातही लावू दिला नसता बायांनी, आणि बिमार पडल्यावर माझ्यावर आलं असतं म्हणून मी लपून आणला. म्हातारी म्हणते हुशार आहेस ग बाई, एक काम कर, तू लाड कर त्याचा, कावड बंद करून, आणि मग तुझा झाला की मग मी येते लाड करायला.
हिनं घेतला तो पलंगावर ठेवला आणि अशी अशा कोपरखळ्या टेकवल्या, अशी गालावर असं हे ठेवून कृष्णाशी बोलायला लागले. आता 6 महिन्याच्या पोराशी कसं बोलत असतात, गोड लागले बोलायला. कृष्णा अल्ले म्हातारीला आवाज येत जाय तो बाहेर, अल्ले म्हातारीला चांगला चालू आहे, अल्ले असं. त्या राधेच्या मुखातून शब्द निघाला, कृष्णा तू जर मोठा असता तर आपण छान गप्पा गोष्टी केल्या असत्या. कृष्ण म्हणतो हो का मोठा. राधेला वाटला आवाज कुठून आला वा. म्हातारीची तर 95 वर्ष वय व्हायला सगळे फ्यूज उडेल आहेत तिचे, खलबत्ता काही कामाचा नाही, सगळी म्हातारी आहे. आणि हिचा आवाज एवढा दमदार कसा. दरवाजाच्या फटीतून पाहते तर म्हातारी खुर्चीवर बसून झोपलेली. थर्मासच भरून नेलता तिथं. कोणी आली की चहा पाजून घराच्या बाहेरच्या, कारण अंधार नाही आली पाहिजे ना कृष्णाकडे. तिला ना म्हातारी बोलली नाही, परत आली अशी करते, कृष्णा तू मोठा असता तर. हो का मोठा. तिला कळालं कृष्णच बोलला. हो रे बाबा मोठा हो. महाराज कृष्ण झर दिवशी मोठा झाला. आता कृष्ण मोठा झाल्यावर त्याच्याशी बोलण्याची पद्धत कशी राहील. आता हा कृष्ण आहे आपला, या कृष्णाशी आपण कसं बोलू. अरे कृष्णा वाजवाज होतो कुर्वा. पण बाबाशी बोलताना काय म्हणू, अल्ले बाबा. असं चालन का हो. मग मोठ्या माणसाशी मोठ्यासारखं बोलल्या जाते, लहान्याशी लहान्यासारखं. कृष्ण लहाना होता तोपर्यंत अल्ले बरोबर होतं, पण आता कृष्ण झाला मोठा. मग आता राधा कृष्णाशी कशी बोलेल, मोठ्यासारखं बोलेल. मोठ्यासारखा आवाज आला की सासू म्हणते आता लोक आणलेले सुरू होत, पण आता आवाज कसा कडक यायला लागला. म्हाताऱ्याची मुलली व झोप आली दरवाजाशी, अशा हात केले टाकली थाप थाप. नाही रे चांगला रगट हात होता. टाकता बरोबर सुनीचे 7 गेले आणि 5 राहिले बा. इकडे तिकडे पाहायला लागली, दरवाजाच्या फटीतून पाहते तर आली म्हातारडी. अरे सासूबाई दाराशी येऊन पाहून राहिली. आता काय करावं. आली कृष्णाजवळ. कृष्णा लवकर छोटा हो, लवकर छोटा हो. कृष्ण म्हणते थांब जरा, मंत्र आठवून नाही राहिला. काली घाटे काली मा बजेत वाणी काली मा जेव्हा फुले सुरी जले सही जाओ फुले सिया बेडे जरे नरबली हे होतं करे होई बेत ऐकल धर्म वाली कारा दरे काली का चंडे राशी छुमंत्री पादे बेका आवड जंगल वेती पुरी छो. हा तंत्र मंत्र आहे. मी काशीला न्यायशास्त्र शिकायला एका विद्वानाकडे जायचो, पण आमचे गुरुजी म्हणले की ते न्यायशास्त्र शिकू शकत नाही. मुख्य ज्यांच्या आश्रयाने मी गेलो होतो ते म्हणत त्यांच्याकडे शिकू नको. म्हणून मी त्यांच्याकडे शिकायला तर लागलो. बरे त्यांना बरोबर येत नाही. त्यांना काय येते म्हणे, त्यांना तंत्र येते. मग गुरुजींकडून थोडस तंत्र शिकेलाय, त्यामुळे आपल्या कोणा नांदी लागायचं नाही. हा मंत्र असा आहे, यात अशी शक्ती आहे महाराज. तुम्ही दररोज 3 वेळेस घराच्या बाहेर निघत असताना म्हणा हातावर कुंकर घाला. काली घाटे काली मा बजेत काली मा जेव्हा फुले सुरी जले सही जाओ फुले सिया देवी नरबली हे होतं करे होई बेत ऐकल धर्म एका रात्री काली का चंडे रासे. काली घाटी काली मा बजेत काली मा जेव्हा फुले सुरी जले सही जाओ फुले सिया बेडा देवी नरबली हे होतं करे होई ऐकल धर्म भले का रात्री काली का चंडे रासे. काली घाटी काली मा बजेत काली मा जेव्हा फुले सुरी जले सही जाओ फुले सिया बेडा देवी नरबली हे होतं करे होई ऐकल धर्म रासे. अशी कुंकर घालून घराच्या बाहेर निघा, तुम्ही कोण्याच कामात फेल होत नाही. ही या मंत्राची शक्ती आहे. युट्यूबवर आमचं चॅनल आहे, असेल तर एखादा व्हिडिओ, 2 चॅनल आहेत आमचे. तर शास्त्र चर्चा नावाचा आहे, त्यात अशाच गोष्टी आम्ही भरपूर बोललेला असतो. तर ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. 3 वेळेस फुंकर घालून घराच्या बाहेर निघा, कधीच अपयशी होणार नाही. आमचे महादेव पार्वतीला एका ठिकाणी सांगतात, काय ते दोघं नवरा बायकोचं तर एवढे उपकार आहेत महाराज या विश्वावर, खूपच ज्ञान आहे. महादेव म्हणतात पार्वती 24 तास जर अपशकून होऊ नये असं वाटत असेल तर एकाच नियमाचं पालन करायचं. फक्त शिवस्वरोदय नावाचा ग्रंथ आहे. आता ग्रंथने माझ्याजवळ श्लोक दाखवला असता, आंघोळ केल्यानंतर कपडे घालायच्या आत कोणाशी बोलू नका, फक्त एवढा नियम पाळा. 24 तास अपशकून होणार नाही. किती सोपी गोष्ट आहे. आंघोळ करून आले की लोक ते बाथरूम मधूनच बोलते साबण आण रे साबण. बरं तिथून बोलल्यावर तुम्हाला काय अपशकून होणार नाही. टावेल नाही रे टावेल, तांबे नाही रे तांबे. पाणीच थंड झालं, पाणीच गरम झालं, तिथून बळबळ करते. तुम्ही कपडे घालायच्या आत बोलू नका. महादेव म्हणतात दिवसभर अपशकून होणार नाही, पण अजून जर तुम्हाला पक्का शकुन करायचा असेल तर जो स्वर सुरू आहे तिकडली चड्डी पहिल्यांदा घाला, म्हणजे त्या बाजूनं पाय घाला पहिल्यांदा. जो स्वर सुरू आहे त्या बाजूनं कपडे परिधान करायला सुरुवात करा. 24 तास अपशकुन होणार नाही. तुम्ही करून पहा प्रयोग. 10, 12, 15 वर्ष झाले आम्ही गाडीत बसतो मंडळी.
एवढं फिरतो आम्ही. आता रात्री 377 किलोमीटर आलो आणि 150 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे आणि रात्री परत 400 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. पण असं आम्हाला कायम पाचीला पूजेला हा प्रवास. पण कुठं अशी खरोच येत नाही आमच्या गाडीला, धक्काही नाही लागला. पण आमचा बुवा नुसता झपीत गाडी चालवते, नुसता झोपेल असते. गाव निघलं साड्या गाला गाड्या करू काय बाबा पण तू झोपला होता नाही, मुळीच नाही. पायते कुणीकडं चालवते कुणीकडं. देवाचे उपकार सगळे देव सांभाळतो. हे नियम तुम्ही साधे साधे पाळा, फक्त तुम्हाला अपशकुन होणार नाही. तर राधे कृष्णानं मंत्र म्हटला. हा मंत्र मोठा होण्याचा लहाना होण्याचा नाही, फक्त मला तो येत नव्हता म्हणून मी हा म्हटला, एवढाच त्याचा अर्थ. हा घरून निघत असताना फुंकर घालायचा मंत्र आहे. आमच्या गोपी गर्गाचार्य वर्णन करतात. कृष्णाला वश करण्यासाठी एक मंत्र म्हणत, एक माळ दररोज जपत. मग आपण जर आपल्या वैर्याच्या नावानं जपली तर वैरी आपल्याला प्रेम नाही करणार का बा? माझ्या मागे म्हणा बरं तो मंत्र तुम्ही एकदा म्हणा. ओम हुम ओम ओम हुम ओम. हुमला ओमचं संपुट करायचं आणि क्लीमला संपुट न करता जपा. बीज मंत्र आहे हा. शाखा मंत्र, पल्लव मंत्र, बीज मंत्र, शाखा पल्लव मंत्र, बीज संयुक्त मंत्र, भावप्रधान मंत्र, सिद्ध मंत्र, सुसिद्ध मंत्र, अरी मंत्र, असे मंत्र हजारो प्रकार आहेत. त्यापैकी जर क्लीम हा मंत्र तुम्ही फक्त 5 लाख वेळ कुणी अनुभव घ्या, 8 दिवसांनी मला फोन करा. तुम्हाला किती पैशाच्या अडचणी असू द्या आणि फक्त क्लीम मंत्र 5 लाख वेळेत जपा. फक्त बामणाच्या तोंडून ऐका लागतील. एखादा बामणाला सांगायचा म्हणा बाबा क्लीम, त्यानं म्हटलं क्लीम की लगेच निघून जायचं. जा बिना दक्षिणेचा कार्यक्रम त्याच्या तोंडून ऐका लागते. तुम्ही जर बामणाला म्हटलं आम्ही सांगतो तुम्ही सांगा, बामण सांगेंगाच नाही. तुमच्याकडून शेत उपटल्याशिवाय तर बोलणारच नाही. क्लीम हा मंत्र 5 लाख वेळेत जपा. 8 दिवसात जर धनाची अडचण नाही गेली तर मग मला म्हणा तुम्ही. ही मंत्राची शक्ती आहे मंडळी. हा वश मंत्र आहे. हा मंगल नावाचा गोप, ज्याला 5000 कन्या होत्या, कार्तिक मासामध्ये कृष्णाची ज्यांनी प्राप्ती करून घेतली होती, त्या गोपिकांनी हा मंत्र जपला होता. कृष्ण वश झाला होता. आपल्याला शेजारी नाही का वश होणार, धुऱ्याहून जो बांधावून भांडून राहिला तो मंत्र आहे. ओम हुम ओम ओम हुम ओम म्हणून पा. आमचा कृष्ण छोटा झाला, दरवाजा उघडला आणि बस ही गेली परत. सासू म्हणते का आता तुझा वेगळा आवाज होता. मग मी त्याच्याशी बोलत होती, तू माझा बाप आहेस, तू माझा आजा आहेस. झालं ते महाराज. कृष्ण मोठा झाला, खूप खोड्या करू लागला. कृष्ण जंगलात गेला, वेगवेगळे खेळ खेळू लागला. आमचे नामदेव महाराज एका खेळाचं वर्णन करतात. महाराज जेव्हा हे खेळ खेळायचे त्याचे क्रिकेट नावाचा खेळ होता. क्रिकेट, त्या क्रिकेटचं नीट आहे का 5 मिनिट कीर्तन राहिलं, विक्षिप्त होऊ नका, माझा आवाज येतो सर्वांना. तर क्रिकेट खेळत असताना 3 स्टंप असतात, 6 बॉल असतात. आमच्या हरिसुरीने त्या क्रिकेटवर रूपक केलं. ते 3 स्टंप म्हणजे कर्म, ज्ञान आणि उपासना, आणि बॉल म्हणजे विकार. प्रत्येक बॉल स्टंपकडे जातो म्हणजे तुमच्या ज्ञानाला उडवण्याचा विकार प्रयत्न करतो, तुमच्या उपासनेला उडवण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर तुमच्या कर्माला उडवण्याचा प्रयत्न करतो. पण मध्ये बॅट्समन रूपी साधक असतो, तो त्या विकारांना त्या स्टंप पर्यंत, कर्म ज्ञानापर्यंत जाऊ देत नाही आणि मध्येच त्याला उडवतो. आणि बॉल इकडे तिकडे गेला की त्याला पकडल्या जाते. त्या पकडण्याला म्हणतात फिल्डिंग करणं. काय म्हणतात? फिल्डिंग करणं. फिल्डिंग करायचे सगळे गोपाळ फिल्डिंग करत. आमचा कृष्ण नव्हता फिल्डिंग करत. आमचे नामदेव महाराज वर्णन करतात. चेंडूधर ऐसे सांगतो सकळा, चेंडूधर ऐसे सांगतो सकळा, ऐसे सांगतो सकळा, आपण गिराला इकलाची चेंडू धरा. आजच्या भाषेत फिल्डिंग करा. सगळ्यांना सांगतो फिल्डिंग करा, पण परमात्मा फिल्डिंग करत नाही. का नाही करत? कारण चेंडू म्हणजे विकार आणि विकार देवाकडे येत नाही. विकाराची देवाकडे येण्याची हिंमत नाही. विकार हे जीवाकडे जात असतात. म्हणून जीवांना फिल्डिंग करावी लागते, देवाला नाही. असे अनेक खेळ वृक्ष
प्रकारचे सगळे खेळ त्यात वर्णन केले. पार इटू दांडू पासून तर मी तुम्हाला क्रिकेटचं वर्णन केलं होतं. परमात्मा फिल्डिंग करत नाही. फिल्डिंग करणं म्हणजे विकारांना सांभाळणं, तो त्याच्याकडे येत नाही. म्हणून चेंडू धरायचे सांगतो सकळा, दुसऱ्याला सांगतो चेंडू धरा. पण आपण निराळा हा फिल्डिंग करत नाही का, विकार याच्याकडे येत नाही. असो असे अनेक प्रकारचे खेळ हा परमात्मा खेळला. मी आधी बोलून गेलो, वृक्ष निलयन मर्कटोत्प्लवन म्हणा अहममिक स्पर्श वगैरे वगैरे. मग थकले, चला आता शिदोरी आणा. मग शिदोरी आणायचे एकत्र करत. त्या काल्यामध्ये आमच्या हरिसुरीने वर्णन केलं महाराज. 12-13 प्रकार पडतात. आपल्याला फक्त काला म्हणजे काला, काल्यातले प्रकार पारमण्योदन काला, अष्टोत्तर शत सहस्त्रोदन काला, दध्योदन काला, मुग्धोदन काला, ब्रह्मोदन काला, जीवब्रह्मैक्य काला, प्रेमैक्य काला, असे अनेक प्रकारचे काले. पारमण्योदन काला ज्यात 156 पदार्थ असत. दोसेलू, पुड्या, घृतपुऱ्या, चिरोट्या, तेलबऱ्या, फेन्या, घाऱ्या, घारग्या, वेठनिंगे वगैरे वगैरे असे सगळे पदार्थ एकत्र करून काला करत. काला ज्यावेळेस भगवंत वाटत असत तर त्यावेळेस भगवंत असत आपल्या हातामध्ये काल्या